कोलकात्यामधल्या आरजी कार बलात्कार आणि हत्या प्रकरणात संजय रॉय दोषी ठरलाय। सोमवारी संजय रॉयला शिक्षा सुनावली जाणार आहे। सीबीआयच्या तपासात संजय रॉयने कनिष्ठ महिला डॉक्टरचा बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचं उघड झाले। गेल्या वर्षी 9 ऑगस्टला कोलकाता इथल्या राधा गोविंदकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कॉलेज कॅम्पसच्या सेमिनार हॉलमध्ये द्वितीय वर्षाच्या पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ज्युनियर महिला डॉक्टर मृतावस्थेत आढळली होती आणि पोस्टमॉर्टम नंतर तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचं समोर आलं होतं। या सगळ्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली। आता या प्रकरणात संजय रॉय दोषी ठरला आणि सोमवारी या संजय रॉयला शिक्षा सुनावली जाणार आहे। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, या सगळ्या प्रकरणाचा आता तपास पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय, नेमके काय अपडेट्स मिळतात? बलात्कार आणि हत्या प्रकरणात संजय रॉय यांना दोषी ठरवलं गेलंय। आपल्याला माहिती आहे, जेव्हा ही अनफॉर्च्युनेट घटना झालेली तेव्हा जागोजागी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या ज्या रेसिडेंट डॉक्टर्स आहेत ते प्रोटेस्टवर होते। नवी दिल्लीत एम्स आणि पूर्ण देशभरात सगळ्या ज्या हॉस्पिटल्स होते ते प्रोटेस्ट करत होते। आज कुठे ना कुठे एक न्याय मिळाला असं समजून येत आहे, जिथे संजय रॉय यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे। भारतीय दंडसंहिता धारा 64 आणि 66 आणि 103 या तिघांच्या अंतर्गत जो आहे हा मामला FIR दर्ज केलेली संजय रॉय आणि त्याला या तिघांच्या अंतर्गत दोषी ठरवलं गेलंय। सोमवारी ह्याच्यावरती संजय रॉय यांना शिक्षाची घोषणा होणार। नक्कीच उर्वशी, त्यामुळे सोमवारी आता नेमकी काय शिक्षा सुनावली जाते याकडे आता सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।